तो साळ उठून रियाच्या घरी जातो. रिया तिच्या आईला गोळ्या देऊन झोपी घालून आपल्या रूम मध्ये जाऊ लागली. तेवढ्यात दाराची बेल वाजली. प्रिया जाऊन दार उघडते आणि काही न म्हणता तिला सरळ तिच्या रूम मध्ये घेऊन जातो. आर्यन प्रियाला विचारतो, तू कोण आहेस? कुठून आलीस? आणि माझ्या आयुष्यात येण्याचा उद्देश काय आहे? बिलकुल खोटं बोलू नकोस. खरं सांग, कोण आहेस तू? डोळ्यातून अश्रू गळत होते. सर, मी तुम्हाला धोका नाही दिला. आर्यनचा आवाज पूर्ण रूम मध्ये घुमला. मला फक्त खरं ऐकायचं आहे. आर्यनने रियाला भेटीला लावले. रिया म्हणाली, मी रिया मेहता आहे. अर्णव मेहताची मुलगी. काही वर्षापूर्वी तू अर्णव मेहताला एका डील मध्ये हरवले होते. त्या गोष्टीचा परिणाम माझ्या बाबावर खूप मोठा झाला. आता तू डील गेल्यामुळे त्यांचा परिणाम बिझनेसवर झाला. बिझनेस, घर, सगळं काही गेले. बाबा हे धक्का सहन करू शकले नाही आणि त्यांना अटॅक आला. त्यांचा मृत्यू झाला. मी आणि आई रस्त्यावर आलो. माझे शिक्षणही पूर्ण झाले नव्हते. त्या टाइमला मला तुमचा खूप राग आला. मला वाटले ह्या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहे. मी मनामध्ये ठरवले होते की याचा बदला घ्यायचा. याच उद्देशाने मी तुमच्या ऑफिसमध्ये आले होते. पण जसे जसे तुमच्यासोबत वेळ जाऊ लागला, मला समजले फक्त ती वेळ चुकीची होती. त्यामध्ये तुमचा काहीच हात नाही. तुमचे प्रेझेंटेशन चांगले होते, त्यामुळे तुम्हाला डील मिळाली. तुम्ही माझ्या आईच्या विलनसाठी मला मदत केली. जसजसे मी तुम्हाला ओळखायला लागले, अजून जास्त तुमच्या प्रेमात पडत होते. मला माफ करा. आर्यन म्हणाला, सगळ्या मुली सारख्याच असतात. मला वाटलं तू वेगळी आहेस. मी तुझ्यावर प्रेम करू लागलो होतो. तुझ्या वडिलांच्या मृत्यूला मी जबाबदार नव्हतो. तू मला जबाबदार मानून रिव्हेंज घेण्यासाठी माझ्या आयुष्यात आली. आर्यन पूर्णपणे तुटला होता. त्याच्या डोळ्यात पाणी होते, रागही होता. तो हे सत्य ऐकून हादरून गेला. त्याच्या पायाखालची जमीन सरकू लागली. तो गुडघ्यावर खाली बसला. जसजसे मी तुला ओळखायला लागलो, मला वाटलं तू इतर मुलीसारखी नाहीस, पण तूही तशीच आहेस. आर्यनच्या मनात राग, दुःख आणि प्रेम तिन्ही भावना एकत्र होत एकत्र होत्या. तो म्हणाला, बस पुरे झालं. आता माझ्या आयुष्यातून निघून जा. मला तुझा चेहराही पाहायचा नाही. रिया म्हणाली, मला माहित नाही हे कधी झाले, पण तुझ्यावर खूप प्रेम आहे माझं. मला एक संधी दे. आर्यन म्हणाला, खबरदार, जर पुढच्या वेळेस माझ्या समोर जरी आलीस तर खूप दूर निघून जा. मी तुझ्यासाठी बदलू लागलो होतो. तो आर्यन हरवला आहे. त्याच्या चेहऱ्यावर तोच अगोदरचा रागीट आणि कडकपणा आला, जो भावना शून्य होता. आर्यन तिथून उठला आणि सरळ
बाहेर निघून गेला. प्रिया त्याला आवाज देत होती, पण तो थांबला नाही. प्रिया खाली जमिनीवर बसून रडू लागली. तिला वाटू लागले, आता सगळे संपले. माझ्या एका चुकीमुळे मी आर्यनला कायमचे गमावले. आर्यन ऑफिसमध्ये आला. त्याने त्याच्या मॅनेजरला कॅबिन मध्ये बोलावले. त्याच्या चेहऱ्यावरचा राग बघून सगळे घाबरू लागले. खूप दिवसानंतर त्याला रागामध्ये पाहिले होते. हा आर्यन त्यांचा रागीट बॉस होता. त्यामुळे सगळे आपल्या कामाला लागले. मॅनेजर आर्यनच्या कॅबिन मध्ये गेला. मिस रियाला ऑफिसकडून ईमेल पाठवा. आजपासून त्यांना ऑफिसमध्ये येण्याची गरज नाही. त्यांचा जे काही पेमेंट आहे ते क्लिअर करा. मॅनेजरला जायला सांगितले. मॅनेजर बाहेर आला. त्याला काही समजत नव्हते. पण आर्यनला प्रश्न विचारण्याचा अधिकार त्याला नाही. म्हणून तो आपले काम करायला गेला. आर्यन ऑफिसमध्ये आला, पण त्याचे लक्ष कामामध्ये लागत नव्हते. त्याला वारंवार रियाचा चेहरा दिसत होता. रिया, तू असे का केलीस? खूप प्रेम करू लागलो होतो मी तुझ्यावर. तू माझा विश्वासघात केलास. त्यामुळे मी कधीही तुला माफ नाही करू शकत. आर्यनच्या डोळ्यातून पाणी गळत होते. तो स्वतःला हरवून बसला होता. माझ्या आयुष्यातून खूप दूर निघून जा. मला तुझा तिरस्कार आहे. मी खूप स्वप्न बघितले होते. मला तुझ्यासोबत जगायचे होते. पण तू माझे सगळे स्वप्न तोडले. तो कॅबिन मधल्या सगळ्या वस्तू फेकू लागला. त्याच्या ओरडण्याचा आवाज बाहेरपर्यंत येत होता. सगळे एम्प्लॉई घाबरून गेले. कोणाची हिंमत नव्हती त्याच्या कॅबिन मध्ये जाण्याची. प्रिया अजूनही बसून तशीच रडत होती. तिच्या मोबाईलवर एक मेसेज टोन वाजली. तिने मेसेज ओपन केला. तिला ऑफिस कडून ईमेल आला होता. त्यामध्ये स्पष्ट शब्दात लिहिले होते, आजपासून तुमचा AR इंडस्ट्री सोबत कोणताही कॉन्टॅक्ट राहणार नाही. आणि तिचा पेमेंटही दिला होता. रियाने लगेच आर्यनला कॉल केला. तो कॉल रिसीव करत नव्हता. ती रडत बसली. तिच्या मनामध्ये आले, एकदा जाऊन आर्यनला भेटावे. ती उठली आणि ऑफिसकडे गेली. ती कोणालाही काही न विचारता सरळ आर्यनच्या कॅबिनकडे गेली. आर्यन डोक्याला हात लावून चेअरवर बसला होता. त्याच्या एका हातामधून रक्त येत होते. प्रियाने सगळ्या कॅबिनकडे नजर फिरवली. आर्यनने सगळी कॅबिन उद्ध्वस्त केली होती. प्रिया पटकन जाऊन त्याच्या हाताकडे बघू लागली. आर्यन, तू हे काय केलंस? आर्यनने डोळे उघडून बघितले. प्रियाला आपल्या समोर बघून त्याला खूप राग आला. तू इथे काय करत आहेस? प्रिया इकडे तिकडे फर्स्ट एड बॉक्स शोधू लागली. ती पटकन फर्स्ट एड बॉक्स
घेऊन आर्यनकडे आली. त्याचा हात पकडून जखम साफ करू लागली. आर्यनने आपला हात झटकला आणि रियाला ओरडून म्हणाला, तू इथे काय करत आहेस? रिया त्याच्याकडे लक्ष न देता त्याचा हात घट्ट पकडते आणि जखम साफ करून औषध लावून पट्टी करते. आर्यन एकसारखा तिला बघत राहतो. रियाही त्याच्या डोळ्यामध्ये बघत असते. आर्यनला अचानक राग येतो. तो रियाला धरून भिंतीला दाबतो. तुझी हिंमत कशी झाली माझ्या ऑफिसमध्ये येण्याची? रिया म्हणते, मी एवढी अनोळखी झाले की तू माझा चेहराही पाहू शकत नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. तू स्वतःची काय अवस्था करून घेतली आहे? आर्यनचे डोळे रागाने लाल झाले. तो म्हणतो, आजच्या नंतर जर तू माझ्या समोर आलीस तर मी तुला जीवन सोडणार नाही. तिरस्कार आहे मला तुझा. रिया म्हणाली, ठीक आहे, मी आजच्या नंतर तुला माझा चेहरा कधीच दाखवणार नाही. तिच्या डोळ्यात पाणी आले. मी शेवटचे तुम्हाला काही मागू शकते का? तुम्ही जर माझ्यावर खरंच प्रेम केले तर मला तुमचा एक दिवस द्या. मी वचन देते आजच्या नंतर तुम्हाला माझं तोंडही दाखवणार नाही. आर्यन तिच्याकडे बघतो. तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर येत असतात. तो काही न म्हणता त्यामध्ये मान हलवतो. रिया रामूला आवाज देते. कॅबिन साफ करायला सांगते आणि आर्यनचा हात पकडून दोघेही बाहेर येतात. मला अशा ठिकाणी घेऊन जा जिथे कोणीही येणार नाही. तिने आपला मोबाईल काढला आणि घरी कॉल केला. मावशीने फोन उचलला. ती म्हणाली, मावशी, मला आज ऑफिसमध्ये जास्त काम आहे. मी घरी येऊ शकणार नाही. तुम्ही आईची काळजी घ्या आणि उद्यापासून तुमची सुट्टी आहे. पुढे म्हणून तिने कॉल कट केला. आर्यन तिच्याकडे बघत असतो. तिने डोळ्यानेच त्याला चालण्याचा इशारा केला. तो काहीही न म्हणता त्याच्याच हॉटेलकडे निघाला. हॉटेलमध्ये येऊन त्याने आपल्या रूमची चावी घेतली आणि तिचा हात पकडून तिला सरळ 5व्या फ्लोअरवर घेऊन गेला. रूममध्ये येऊन रियाने लॉक केला. त्याचा मोबाईल स्विच ऑफ केला आणि स्वतःचाही मोबाईल स्विच ऑफ केला. ती त्याच्याजवळ आली. मानेभोवती आपले दोन्ही हात घट्ट करून म्हणाली, आजचा पूर्ण दिवस माझा आहे. या एक दिवसाच्या प्रेमावर मी माझं अख्खं आयुष्य काढू शकते. तिचे गरम श्वास त्याच्या मानेवर पडू लागले. माझ्या इतकी जवळ कोणी आले नाही जेवढे तुम्ही आले. मला तुमच्याकडून एक दिवसाचं सुख पाहिजे. ती त्याच्या ओठावर ओठ ठेवणार इतक्यात तो बाजूला झाला. तो म्हणाला, हे चुकीचं आहे. तुझ्या डोळ्यातून अजूनही अश्रू येत होते. तुम्ही मला वचन दिले होते. तुमचा एक दिवस माझा आहे. मी जे काही करेल तुम्हाला माझी साथ द्यावी लागेल. असे म्हणून ती त्याला आपल्याकडे ओढते.
तिच्या डोळ्यातले अश्रू बघून त्याला खूप वाईट वाटत होते. ती शांतपणे त्याच्या छातीवर डोके ठेवून डोळे बंद करते. तोही तसाच उभा टाकतो. त्याचे हात खालीच असतात. तो तिला आपल्या मिठीमध्ये घेत नाही. प्रियाला हे लक्षात येते. तिच्या डोळ्यात अजून पाणी येतच असते. ती गच्च डोळे मिटून घेते आणि त्याच्या मानेवर आपली पकड घट्ट करते. ती रडत आहे हे पाहून तो आपले हात हळूहळू तिच्या पाठीवर ठेवतो.